वळी आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे. भाजपकडून विधान परिषदेवरती ओबीसींना सर्वाधिक संधी देण्यात आली आहे. विधान परिषदेच्या 10 पैकी 6 जागा या भाजपा लढते. 6 पैकी भाजपचे 4 उमेदवार हे ओबीसी आहेत. 2 महिलांसह जुन्या चेहऱ्याला देखील संधी मिळाली. पोटनिवडणुकीकरता प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, सुनील कर्जतकर आणि प्रमोद जठार यांना देखील उमेदवारी देण्यात आली. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माळी चेहरा माजी काँग्रेस खासदार दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी. काँग्रेसची विधान परिषद सोडून त्या भाजपात आल्यात, त्यामुळे त्यांना ही महत्त्वाची संधी आहे. माधवी नाईक आहेत आगरी चेहरा, पेशानं वकील, भाजपा प्रदेश सरचिटणीस, ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेवक. त्यांना सुद्धा ही संधी मिळाली आहे. प्रमोद जठार वैश्यवाणी नेतृत्व, कोकणातल्या भाजपचा जुना चेहरा, कणकवलीचे माजी आमदार. संजय भेंडे तेली चेहरा, नागपूर नागरिक सहकारी बँकेचे अध्यक्ष, संघटनात्मक जबाबदारी. विवेक कोल्हे मराठी चेहरा, शंकरराव कोल्हेंचा नातू, स्नेहलता कोल्हेंचा मुलगा, शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचा अध्यक्ष. मराठा चेहरा असल्यामुळे त्यालाही संधी देण्यात आली. ब्राह्मण चेहरा, महाराष्ट्र भाजपा निवडणूक विभागाचे प्रमुख, भाजपच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडणारे कर्जतकर यांना देखील ही जबाबदारी देण्यात आली आहे. विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली. हा विजय मला असं वाटतं की पक्षाच्या विचारधारेचा आहे, कारण आतापर्यंत मला वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला आणि त्या जबाबदाऱ्यांमुळेच मी आता या स्टेज पर्यंत येऊन पोहोचलेले आहे. आणि कधीही माझ्यावरती जबाबदारी देताना मी एक महिला म्हणून पक्षाने कधीच माझ्यावरती अविश्वास दाखवला नाही, त्यामुळे मी स्वतःला सिद्ध करू शकले. मागच्या वेळेस संधी हुकली होती, यंदा संधी मिळालेली काय सांगा? मला असं वाटतं की आपण आपल्या कामामध्ये सातत्य ठेवावं, पूर्ण क्षमतेने काम करत राहावं. संधी कुठेही जात नाही, ती तुमच्यापर्यंत येतेच.